नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण सुमन काकूच्या मोबाईलमधला व्हिडिओ बघतात सायली आणि अर्जुनने लगेच पोलिसांना कॉन्टॅक्ट करून नाग्याला पकडण्यासाठी आखला नवीन डाव. तर इथे आता नाग्या मात्र गाफील असतो. त्याला सुमन काकूचं हे नाटक चालू याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे तो अगदी बिंदास असतो. सुमनला वेळ लागलाय, त्यामुळे आता मी काय काय केलं हे कुणालाच कळणार नाही असे तो प्रियाला म्हणत असतो. पण प्रिया मात्र चालाक. ती त्याला म्हणत असते, हे बघ, तुझी बायको वेडी झाली हे चांगलंच आहे, पण तरीही तिच्यावरती वॉच ठेव. ती कधी काय करेन सांगता येणार नाही. तिला सगळं कळलेलं आहे. तेव्हा लगेच आता नाग्यावं लागते, दरवेळेस तू मलाच का शिकवते ग? मला चांगलं कळतं काय करायचं काय नाही. आणि आता मी सुमनला बरंच होऊ देणार नाही. तिच्या गोळ्या लपवणार आहे मी, असं आता प्रिया आणि नागराजमध्ये बोलणं झालेलं असतं. तर इकडे आता हा व्हिडिओ बघून मात्र सायली अर्जुन खूपच भडकलेले असतात. तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणू लागतो, बास पुरे, आता नागराज काकांना शिक्षा होणार. तेव्हा सुमन काकू म्हणू लागते, अर्जुन यांना जेल नक्की होईल ना? खरंच सांग अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, होणार, शिक्षा तर होणारच आता, असे म्हणत आता अर्जुन सायली तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच नाग्या तिथे येतो. हे बघा, तुम्ही सुमनची काळजी करू नका, मी अगदी जीवापलीकडे तिला जपणार आहे. आता सुमन काकूंनी सायली अर्जुनने सांगितल्याप्रमाणे हे वेडेपणाचं नाटक सुरूच ठेवलेलं असतं. कारण त्यांना काही करून नाग्याला गाफील ठेवायचं असतं ना. आणि बाहेर जाऊन अर्जुन लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि हा पुरावा तुमच्याकडे व्हिडिओ पाठवलाय, तो पुरावा आपल्या हाती आलाय, त्यामुळे तुम्ही लगेच इकडे किल्लेदारांच्या घरी या. आपल्याला नागराज किल्लेदारला अटक करायची. कारण 22 वर्षापूर्वी सिनियरचा जो ॲक्सिडेंट घडवला होता ना, तो या नागराज काकांनीच. आता इन्स्पेक्टर साहेबांनाही धक्का बसतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, काय नागराज किल्लेदार स्वतःच्या भावाच्या जीवावरती उठलाय, हे कसं शक्य आहे? हा तर खूप मोठा धक्का बसला ऐकून. तेव्हा लगेच अर्जुन म्हणू लागतो, धक्का बसला ना, आम्हालाही बसला, पण हेच सत्य आहे आणि नागराज काकांनी ते स्वतःच्या तोंडाने कबूल केले. त्यामुळे पुरावा आपल्याकडे आहे. तुम्ही लगेच त्यांना अरेस्ट करण्यासाठी इकडे या. आता त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, असे म्हणत आता लगेच अर्जुनने प्रतिमा आत्या, रविराज काका सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलेलं असतं. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबही आलेले असतात. त्यावर लगेच आता रविराज काका विचारू लागतात, अर्जुन हा काय प्रकार आहे? तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, सिनियर 22 वर्षापूर्वी ज्याने कोणी ॲक्सिडेंट घडून आणला होता ना, त्याचं सत्य समोर आले. आता नाग्या थोडासा घाबरतो. कोण आहे नेमकं तो? यांना काय कळलंय त्याबद्दल? त्याच वेळेस अर्जुन लगेच नागराज काकाकडे बोट करतो आणि हाच येतो ज्याने 22 वर्षापूर्वी तुझा ॲक्सिडेंट घडून आणला. तेव्हा नागे लागते, चल फुट, तू काहीही म्हणशील आणि मी लगेच विश्वास ठेवेन, आम्ही काय ऐकू तुमचं? त्यावर लगेच आता पुरावा म्हणून अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ असतो ना, ज्यामध्ये सुमन काकूचं तोंड दाबून नागराजने सगळं सत्य कबूल केलं असतं, ते सगळ्यांसमोर आता नाग्याला दाखवलेलं असतं. आता मात्र नाग्याची तर चांगलीच पुंगी वाजलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.